मित्रांनो, या अल्फा बीटा वाल्या गणितांनी पण आपल्याला खूप त्रास दिलेला असतो. आता इथं कसं आहे, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 बघा. वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. देन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फॉर्म्युला काय? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय? अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. ही दोन फॉर्म्युले आहेत. तर या दोन फॉर्म्युल्याचा वापर मला काय करायचंय, हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना करायचंय. हे फॉर्म्युले माहिती पाहिजे. आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस त्याच्यात लक्षात घ्या, मला जर काय हा फॉर्म्युला वापरायचा तर याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. याचा अर्थ मला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू मला माहिती पाहिजे. मग त्या कशा काढायच्या? तर त्याची एक फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायचा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला असतो सी अपॉन ए. बरं, मायनस बी अपॉन ए आणि सी अपॉन ए हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. हे जर दोन फॉर्म्युले जर नसेल माहिती तर गडबड होऊ शकते. ठीक आहे. तर आता बघा, आपण एक काम करू. पहिली गोष्ट, मला जर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची मायनस बी अपॉन ए, मग बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, ए ची आणि सी ची. तर यामध्ये बघा ए ची व्हॅल्यू काय? वाय स्क्वेअरच्या बाजूला 1 आहे. बी ची व्हॅल्यू काय? वायच्या बाजूला -2 आहे आणि सी ची व्हॅल्यू काय? -7 आहे. या एबीसीच्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. आता पहिली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू, जी असते मायनस बी अपॉन ए. मायनस बी ची व्हॅल्यू -2 आहे, -2 अपॉन ए ची व्हॅल्यू 1 आहे. मायनस मायनस प्लस 2 अपॉन 1 झाला 2, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी आहे ती सी अपॉन ए असते. सी ची व्हॅल्यू -7 आहे, ए ची व्हॅल्यू 1 आहे, -7 अपॉन 1 -7. अशा प्रकारे या व्हॅल्यू आपण काढल्या. आता आपला फॉर्म्युला वापरूयात मित्रांनो. तर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. यावर्षी जर आला तर 3 मार्काला आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघायचंय. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पहिला फॉर्म्युला वापरू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा -2 अल्फा बीटा. ओके. बघा, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? 2 आहे. मग इथे लिहायचं 2 चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा प्लस बीटा -7 आहे, इथं लिहायचं -7. 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 टू जा 14. 4 प्लस 14 झालं 18. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 18. आता दुसरा पॉइंट आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. भावा, फॉर्म्युला नीटली फॉर्म्युला लिहायचा आहे अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. बघा, अल्फा प्लस बीटाचा क्यूब, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? कुठे गेला बाबा? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे. मग इथे लिहायचा 2 चा क्यूब -3 अल्फा बीटा. 3 अल्फा बीटा काय बाबा? -7 आहे. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि इंटू परत अल्फा प्लस बीटा आहे. अल्फा प्लस बीटा आपल्याकडे 2 आहे. ज्या त्या व्हॅल्यू तिथे तिथे ठेवून द्यायच्या. आता 2 चा क्यूब झाला 8 मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 आणि इंटू पलीकडचा 2. 8 प्लस 21 2 चा झाले 42 आणि 42 प्लस 8 आपल्याकडे आलं 50. अशा प्रकारे हा अल्फा प्लस बीटा वाला आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो.